माथेरान यापूर्वी आपण उन्हाळ्यामध्ये एक विजिट केली होती. मेचा तो महिना होता, 20 तारीख. मात्र तिकडून येताना बऱ्याचशा गोष्टी काही मिस झाल्या होत्या. म्हटलं तर चला माथेरानचा निसर्ग पावसाळ्यात देखील आपल्याला अनुभवायचा आहे एकदा. मग पावसाळ्यातील माथेरान कसं असतं, कसं दिसतं तो निसर्ग, त्याचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही वेस्टर्न घाट अर्थात आपल्या भव्य सह्याद्रीकडे निघालो आहे. वाशिमवरून सकाळी आम्ही 4 वाजता 4:30 वाजता निघालो आहे आणि आता सकाळचे 11 वाजत आहे. कसारा इगतपुरीला पोचतो आहे आम्ही आता. तर पावसाळ्यामध्ये एकंदरीत माथेरानचं कसं चित्र दिसतं त्याची झलक आज आम्ही पाहणार आहोत. ते 2 चित्रपट चालू तर आपण विदर्भात जो राहतो तो आपला एक डेक्कनचा प्लॅटू आहे. दक्कनचे पठार ज्याला म्हणतो आपण. म्हणजे एक टेबल लँड असून टेबलच्या टॉप सरफेसवर आपण राहतो आणि आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आपण जातो ना. त्या टेबलच्या खाली आपण उतरतो वेस्टर्न घाटला. इथे पाहू शकता तुम्ही ढग अगदी असे दाटून आलेले आहेत आणि ढगांचा जो काही ही धावपळ आहे, ढगांचा लपंडाव तुम्ही म्हणू शकता किंवा मग ढग असे डोंगरावरून असे प्रवास करताना तुम्ही पाहू शकता. आणि थोड्याच वेळात आम्ही माळशेज घाट जो आहे कोकणकडा तिथे आपल्याला जायचं आहे. तर माळशेज घाटामध्ये आपण अगदी ढगामध्ये आपण शिरणार आहोत. तर निसर्गाचा हा विहंगमय नजारा अनुभवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आतुर होतो आणि शेवटी तो दिवस उजाडलेला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुमचं स्वागत आहे. आणि इगतपुरी तालुका आणि दारणा समृद्धी हवे पाठीमागे छोटे छोटे धबधबे वाहताना आपण अगदी डोंगराच्या ढगांचाच नमुना हा पाऊस इथे पडतो. पाठीमागे थोडंसं 5 किलोमीटर आम्ही होतो तर असं काही ढग नव्हते. मात्र जसजसे आपण खाली आलो आता इथे एंट्री केलेली आहे आणि हवेमध्ये देखील थोडासा गारवा जाणवत आहे इगतपुरी. तशी इगतपुरीची जी हवा आहे ती शीतलच आहे, कारण की पश्चिमेकडून वाहणारा सह्याद्रीचा जो काही घाटमाथा आहे त्यावरची हवा महाराष्ट्रामध्ये श्रावणामध्ये या हवेत एक शीतलता येते. खूप छान हा निसर्गाचा अद्भुत नजारा अनेक दिवसांपासून आदूर आली होती की केव्हा इथे येतो. फायनली तो दिवस उजाडलेला आहे आणि इथे कॉपीराइट लागतो.
आणि समृद्धी महामार्गाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा आजचा हा शेवटचा हा येथील टप्पा आहे. लागतील मुंबईपर्यंतचा जो काही फेज चालू होण्याकरता इथे हा फेज संपतो. आता लेफ्ट घ्यायचं. Continue on Hindu Harudai Samrit Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Mahamarg for 3 kilometers. In 500 meters, turn right. Wow! This is not Amazon. कसारा घाटातील अनेक छोटे मोठे धबधबे सध्या प्रवाहित आहेत. पाऊस जास्त असल्यावर अजूनही हे धबधबे आपल्याला त्याचा प्रभाव वाढलेला असतो. कसारा
Head southwest on National Highway 160. इगतपुरी पासून समृद्धी महामार्गाचा जो काही टप्पा आहे, दुसरा टप्पा, त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. आणि कसाऱ्याला जोडणारा हा जो काही ब्रिज आहे जुन्या व्हॅलीच्या दरम्यान, ब्रिजचं कन्स्ट्रक्शन सध्या सुरू आहे. थोडंसं जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न केल्यावर सध्या याचं काम समोर टाकलेले आहेत. गर्डर्स देखील पूर्ण झालेले आहेत. मात्र 2-3 ठिकाणी थोडे हलके पॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तर हा सह्याद्रीचं एक विहंगम दृश्य पाहू शकता तुम्ही. काढून घेऊ डबा साईडला. परत एकदा ही जी काही दारणा नदी आहे, दारणा नदीवरील हा जुना पूल, नवीन एक पूल तिथे समोर बांधलेला आहे. आणि या दारणा नदीवरून समृद्धीचा तो महापूल तुम्ही पाहू शकता, जो पश्चिम घाटाला कनेक्ट करण्याचं काम करतो. म्हणजे मुंबईचा जो काही शेवटचा अंतिम टप्पा बाकी आहे तो त्या पुलामुळे, म्हणजे बोगद्याचं काम झालेलं आहे. बोगदा आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील दाखवला होता. मात्र या पुलावरील गर्डर टाकणे चालू आहे आणि त्या काही दिवसामध्ये हा चालू होण्याची शक्यता आहे. मे बी दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत. आणि या दारणा नदीचा हा प्रवाह, सध्या पाऊस नाही आहे, मात्र सकाळी पावसाचा एक ठोक तिथे येऊन गेला आणि किती सुंदर असा आवाज, हा कळकळणारं पाणी असं, आणि पाण्याचा हा कळकळता आवाज असा ऐकल्यावर मन अगदी तृप्त होऊन जातं निसर्गाच्या या वैभवापुढं. पाऊस आलाय. Diho. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आणि श्रावणात पाऊस कधी बरसतो, कधी ढग दाटून येतात, कधी पावसाच्या सरी येतात. ठाणे जिल्ह्यातील हा शहापूर तालुका आहे.
वासाळा नावाचं गाव आहे आणि भात लावणी संपलेली आहे. आता ते आपल्याकडे जसं निंदन म्हणतात तसं निंदन चालू आहे तिकडे. आणि छोटे छोटे असे बिग्यामध्ये इथे शेत आहे, तुम्ही पाहू शकता कोकणपट्ट्यामध्ये सह्याद्रीखाली. आणि हा सह्याद्रीच्या या खोऱ्यामध्ये पाऊस मला चिंब करतोय. श्रावण सरी माझ्यावर आता बरसत आहेत आणि या पावसाची, या चिंब होण्याची मी खरोखर आतुरतेने वाट बघत होतो. आणि निसर्गाचं हे रूप श्रावणात घननिळा बरसला असं सुंदर असं लिखाण प्राध्यापक टाले सरांचं आहे. आणि त्या लिखाणाचेच मला आज अनुभूती येत आहे. इंद्रधनू बरसलेले आहेत तिकडे. त्या डोंगर माथ्यावर दाटून आलेले ढग, एक सुळका काहीतरी आपल्याला दिसतो, मात्र तो सुळका देखील ढगामध्ये गेलेला आहे. आणि पाहू शकता हा हिरवा निसर्ग कोकणचा, रम्य तो सह्याद्री, धन्य तो सह्याद्री. आणि खरोखरच धन्य आहे सह्याद्रीचं हे वैभव. पाऊस छानपैकी सुरू आहे. त्यानं कॉपीराइट येते ना आपलं. तिकडे मागे एक वॉटरफॉल आहे आणि ॲक्च्युली त्याच वॉटरफॉलला जाण्याचा माझा प्लॅन होता, मात्र सडनली हा पाऊस सुरू झाला आहे. काही पर्यटक तिथे ऑलरेडी गेलेले आहेत. का होत ना बघा नाही. पाणी काय म्हणत येईल. चल 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 आपला तिथं थांबणार. महाराष्ट्र घाट समोरच आहे का? इकडे इकडे मागे पुढं किती किलोमीटर जरा काकडे 20 रुपये द्या. थांबले पकड आहे. गोड आहे ना? 20 रुपये दिले 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 दिले. तुम्ही रोड सोडा.
200 meters, your destination will be on the right. आता रुपाली आता कसं दादा खालून जाऊ द्या. खालून जाऊ द्या. बरोबर आहे. ते आपल्या तिकडे जातात माहिती आहे का? गाडी थांबवायला मोठं माळसेच घाटातलं हे सौंदर्य आज तर कमी आहे. नाशिक, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या 4 जिल्ह्याची सीमा जी आहे ती म्हणजेच आपला माळशेज घाट. माळशेज घाटाच्याच या परिसरामध्ये पुढे तुम्ही तिकडे पाहू शकता कोकणकडा. अर्थात इथून पुढेच खाली आपण घाटाखाली उतरतो म्हणजेच कोकणाची जी हद्द आहे ती देखील इथूनच सुरू होते. वास्तविकता ठाणे जिल्हा हा कोकण प्रांतातच येतो, त्यामुळं कोकण प्रांताची हद्द ही इथूनच सुरू होते या माळशेज घाटामध्ये. पुढे खाली गेलो की अजून एक नाणेघाट लागतो आणि नाणेघाट पूर्वीची एक जकात होती, म्हणजे तिथं पठारावरून खाली उतरत असताना काहीतरी नाणं टाकून एक जकात भरून तिकडं जावं लागत असायचं, म्हणून तो नाणेघाट. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी करवंदाच्या जाळीचा शोध घेत होतो, त्यावेळेस नाणेघाटाच्या जंगलात आम्ही काही काळ भटकंती केली होती. तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळं ठाणे, पुणे नंतर नाशिक, नगरचे जे काही पर्यटक आहेत ते इथे आलेले आहेत, त्यामुळे थोडीशी गर्दी आहे. मात्र वीक डेला इथे गर्दी जास्त नसते, विकेंडला गर्दी खूप असते. आणि ढग बघू शकता तुम्ही, ढग खूप लांब होत आहे. आता काही सेकंदातच ढग आपल्या इथे येतील आणि इथे पूर्ण पाऊस होईल. तर असा हा निसर्गाचा एक स्वर्गीय नजराणा त्याला आपण म्हणू शकतो, पॅराडाईस ऑन द अर्थ आपला कोकणकडा किंवा माळशेज घाट. डुगूची देखील ही सेकंड वारी आहे माळशेज घाटामधली. काय म्हणतेस डुगू तू? कसं वाटतं डुगू? कसं वाटतं डुगूला? कसं वाटतंय? हो करणार आहेस मी, तुम्हाला बी घालणार आहे. ते बघ रे, हे रिव्हर्स वॉटरफॉल आहे, ते समोरचा जो आहे ना तो आहे रिव्हर्स वॉटरफॉल. म्हणजे ते धुवा कायचा नाही. पाठीमाग जे काही धुकं तुम्ही बघताय आणि या 2 डोंगराच्या दरम्यान जी व्हॅली आहे ते धुकं वर जात नाही, तर रिव्हर्स वॉटरफॉल त्याला म्हणतो. म्हणजे असा उलट्या दिशेने खालून वर जाणारा धबधबा आहे. कारण की जे काही घाटमाथ्यावरून वाहणारे वारे असतात त्या वाऱ्याच्या दाबामुळं हवा अशी वर उचलल्या जाते आणि जे काही पाण्याचा फ्लो असतो, ते पाणी असं वर उचललं जातं. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू तिकडे टाकतो ती वस्तू देखील असं वर उचलून तरंगायला लागते. त्याला रिव्हर्स वॉटरफॉल असं म्हणतो. आणि सह्याद्रीमध्ये अनेक ठिकाणी असे रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात. तर माळशेज घाटातली ही एक छोटीशी भेट, आम्ही एक विजिट इथे समाप्त करतोय आणि पुन्हा एक्सप्लोरिंग करायचं आहे. पूर्वी माथेरान, नंतर रायगड, श्रीमान किल्ले रायगड, तिथे आपण जाणार आहोत. बघूयात मौसम, वातावरण कितपत साथ देते त्याच्यावरती डिपेंड करतं. जर वातावरण नॉर्मल असलं तर नक्कीच आपण तळ कोकणात जाण्याचा प्रयत्न करूया. अन्यथा काही गोष्टी कव्हर करून आपल्याला परत पठारावर जावं लागेल.
ठीक आहे, तर पुन्हा एकदा जाऊया आपण माळशेज घाटामधनं खाली कोकणामध्ये, अर्थात माथेरान, कर्जत आणि उद्याचं एक्सप्लोरिंग करण्याकरता. काही मान्सूनचे शॉट आमचे माथेरानचे मिस झाले होते. मान्सूनचा तो ट्रेक आम्हाला करायचा होता. सो पुन्हा एकदा ही वर्षा ऋतूमध्ये आम्ही हे एक पर्यटनाचा बेत आम्ही आखलेला आहे. चला तर जाऊयात मग पुन्हा एकदा माथेरान टाकू. मागे याच्या मागे धावा. बघा कसं कैसे बड़ा है मेरा नाम जाने, कैसे बड़ा है मेरा नाम जाने, राम जाने, राम जाने, राम जाने, राम जाने, ओ राम जाने, ये तो बता तेरे सा दिल का. इकडे बघा, आता जे वडले झाले आता हुंडा वडले, आता दाजी एरी वडले झाले, आता वडले, आता काय फायदा नाही. आता खूपच छान येते. आता केले पाठवून द्या सर, बसायला सर, केले पाठवून द्या इकडं. धबधबा स्नान झाल्यावर पुन्हा एकदा पुढचं रिफ्रेश वाटत आहे. असे बरेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे असंख्य धबधबे आपल्याला इथे माळशेज घाटामध्ये बरसताना पाहतोय. आणि अनलिमिटेड जिथे पाहाल तुम्ही, जिथे रविवार असल्यामुळे थोडी गर्दी आहे, मात्र तरी देखील आम्हाला हा धबधबा अगदी रिकामाच भेटला होता आणि छानपैकी स्नान झालं. सगळ्यांना स्नान नाही करता आलं, मात्र युवानांनी मी मस्तपैकी भिजलो. रुपालीला पण भिजायची इच्छा होती, बट नेक्स्ट टाईम. पण तब्येत बिघडते, छोटं बाळ आहे. पण आमची डुगी तू भिजली आहे, कसं वाटतं तुला? चल काय. Continue on Nerul, Matheran Road for 7 kilometers. घाटा काय बोलता, डिपर द्या. लाईट होते सर, स्पीड लाईट मोठा लाईट होतो, कन्फ्युज झाले का?
शेवटचं आता झालं. शेवटची लाईट मारली ना इकडे आली आपली पार्किंग. फर्स्ट टाइम मला हिल स्टेशनला मागच्या वेळेस मिस केलं होतं. माथेरानच्या या नाईट व्ह्यूमध्ये नाईट ट्रेक करतोय आपण. आमचं हॉटेल जनता हे आले ऑलमोस्ट आफ्टर 2 months मी इथे आलोय. ठीक आहे. शार्प रात्री 9 वाजता आम्ही हिलला पोहोचलोय. कारण की माळशेज घाटामध्ये थोडं एक्सप्लोरिंग केल्यामुळं थोडा वेळ लागला. ऋषिकेशला पण केला. 2 महिन्यापूर्वी ज्या जनता हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता तिथे आम्ही फेब्रुवारी आलो. येत असताना बऱ्याच लोकांनी ऑप्शन केले मात्र जे आपले गाववाले आहेत विदर्भाचे आहेत. काय नाव तुमचं? बळीराम काकाजी आहेत. आणि जनता हॉटेल जनता स्टे किती रूम्स आहेत आपल्याकडे पूर्ण? AC नॉन AC. आणि रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. ती जनता हॉटेल कुणी तुम्हाला विचारलं तुम्हाला किती मिळेल. आणि जनता हॉटेलपासूनच सगळे पॉईंट तुम्ही लोकेट करू शकता सकाळी आणि सायंकाळी देखील बरेचसे पॉईंट आता येतात. तर पुन्हा एकदा आम्ही 2 महिन्यानंतर त्याच हॉटेलमध्ये स्टे करतो. हॅलो. तर आता नुकतंच जेवण झालेलं आहे. जनता हॉटेलमध्ये आमचा स्टे आहे. सेकंड टाइम इथे स्टे करतोय आम्ही माथेरानला. छान असं धुकं पडलेलं आहे. पाऊस येतोय. पाऊस तर इथं परनेल असतो. बारमाही पाऊस किंबहुना येतोच. उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस पडतोच थोडाफार. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे आता थंड हवेच्या ठिकाणाला पावसाळ्यात का भेट द्यावी बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल. कारण की हिल स्टेशनला जनरली आपण उन्हाळ्यामध्ये येतो. मात्र थोडंसं माझा व्ह्यू वेगळा आहे. कारण की अलीकडे नेचर ट्रेल ज्याला आपण म्हणतो निसर्ग पर्यटन तर हे प्रत्येक ऋतूमध्ये आपण केलं पाहिजे. हिवाळ्यामध्ये निसर्गाच्या व्हाईब्स वेगळ्या असतात. उन्हाळ्यामध्ये निसर्गाच्या त्याच व्हाईब्स वेगळ्या असू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये जे काही निसर्ग बहरतो त्यातून एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि ती वर्षभर अशी आपल्याला एनर्जाइज ठेवत असते. त्यामुळं प्रत्येक ऋतूमध्ये आपण हे निसर्गाची ती व्हाईब्स घेतली पाहिजे. तर धुकं पडलेलं आहे. हे जे झाडं आहेत उंचच्या उंच ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट अशी सदाहरित वने आहेत. मार्केटकडे चाललोय. जेवण झालंय. ठीक आहे. जर सकाळी धुकं नसेल धुकं तर असणार फॉग तर सनराईज दाखवण्याचा प्रयत्न आपण करू. कारण की मागच्या वेळेस सनराईज मिस झाला होता आमचा. कारण की टोकोतूनच सुरू करू लवकर. तर हे माथेरानचं मार्केट आहे. ठीक आहे. व्हिडिओ इथे मी करतो.